नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा मराठी विभाग अंतर्गत द्वितीय वर्ष कला विशेषतर मराठी अभ्यासपत्रिका क्रमांक 2 साहित्य विचार या शीर्षकांतर्गत घटक क्रमांक 1 साहित्याचे स्वरूप व प्रयोजन या घटकांतर्गत साहित्याचे स्वरूप यामध्ये वास्तव आणि कल्पित यांचा परस्पर संबंध नेमका काय आहे या संदर्भामध्ये आज मी प्राध्यापक डॉक्टर प्रभंजन चव्हाण विश्लेषण करणार आहे. साहित्य निर्मितीचे स्वरूप किंवा साहित्याचे स्वरूप बघत असताना आपल्याला असे जाणवते की साहित्यामध्ये जो साहित्यिक आहे हा साहित्यिक जे काही मांडतो, ज्याची तो मांडणी करतो, ती नेमकी मांडणी कशी असते? ती वास्तवावर आधारलेली असते, ती वास्तव असते की ती कल्पित असते? या अनुषंगाने आपण आज हा विचार इथे करणार आहोत. यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि तो मुद्दा म्हणजे की वास्तव आणि कल्पित याचा साहित्यामध्ये नेमका संबंध काय असतो किंवा साहित्याचे स्वरूप जेव्हा आपण समजून घेतो त्यावेळेला साहित्यातील वास्तव आणि कल्पित यांचा परस्पर संबंध नेमका काय आहे या अनुषंगाने इथे विचार करणे महत्त्वाचे आहे. आता यामध्ये पहिल्यांदा असा विचार आपल्यासमोर येतो आणि तो म्हणजे कलेसाठी कला की जीवनासाठी कला. खरे म्हणजे या सूत्रामध्येच, या दोन्ही सूत्रामध्ये वास्तव, साहित्यातील वास्तव आणि कल्पित यांचा परस्पर संबंध नेमका काय आहे हे आपल्याला उलगडते. आता इथे कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला या मुद्द्याच्या अंतर्गत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असे दिसते आपल्याला की साहित्याचे विश्व म्हणजे साहित्यामध्ये चित्रित केले गेलेले जे काही विश्व आहे ते विश्व नेमके कसे असते, त्या विश्वाचा नेमका संबंध कसा असतो साहित्य निर्मितीशी किंवा त्या साहित्यिकाशी याचा विचार प्रामुख्याने याच्यामध्ये होतो. आणि म्हणून साहित्याचे हे पूर्णपणे कल्पित की वास्तवाचे दर्शन हा खरे पाहता एक वादाचा मुद्दा आहे. कारण काही जण असे म्हणतात की साहित्यामधून वास्तवाचे दर्शन होते, तर काही जण असे म्हणतात की साहित्यातून किंवा साहित्य हे पूर्णपणे कल्पित असते. या दोन प्रकारच्या भूमिका आहेत आणि यातूनच मग कला कलेसाठी आहे की कला जीवनासाठी आहे हाही प्रश्न वास्तविक पाहता या अनुषंगाने निर्माण होतो. आता साहित्य ही एका व्यक्तिमनाची निर्मिती असते. एका व्यक्तीने, एका साहित्यिकाने अर्थात त्याच्या व्यक्तिमनाने साहित्याची निर्मिती ही केलेली असते. आणि म्हणून साहित्याची निर्मिती जर एका व्यक्तिमनाची निर्मिती असेल किंवा साहित्य ही एका व्यक्तिमनाची निर्मिती असेल तर त्या व्यक्तिमनाला, त्या व्यक्तीला समाज जीवनामध्ये आलेला जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या साहाय्यानेच त्यांनी साहित्याची निर्मिती केलेली असते. आता या साहित्याचे मूल्यमापन करत असताना किंवा तिचे मूल्यमापन करताना साहित्यकृतीचे कलात्मक रूप लक्षात घ्यायला हवे आहे. असे कलेसाठी कला मानणारे जे काही अभ्यासक आहेत त्यांचे असे म्हणणे आहे की साहित्यकृतीचे मूल्यमापन करताना साहित्यकृतीचे जे काही कलात्मक रूप आहे तेवढेच लक्षात घ्यायला हवे. आणि म्हणून हे मूल्यमापन करताना जे काही कलाबाह्य जे दंडक आहे त्या दंडकाचा वापर करू नये, तो दंडकाचा वापर टाळायला हवा. आता कलाबाह्य म्हणजे कुठले, तर जीवनासाठी कला. कारण शेवटी कसं आहे की साहित्यकृती ही समाजातूनच निर्माण होत असते. आणि म्हणून इथे कलेसाठी कला मानणारे जे काही अभ्यासक आहेत त्यांच्यामध्ये कलाबाह्य दंडकाचा वापर साहित्याच्या मूल्यमापनासाठी करू नये आणि म्हणूनच कलामूल्य मानली गेली पाहिजे, तर जीवनमूल्य इथे आवश्यक नाही अशी त्यांची भूमिका असते. म्हणून कलाबाह्य दंडकाचा वापर साधारणतः केला पाहिजे किंवा कलाबाह्य दंडकाचा वापर टाळला पाहिजे. फक्त कलामूल्यांचाच विचार या अनुषंगाने केला पाहिजे असे मानणारे जे आहेत ते कलेसाठी कला ही सूत्र अंगीकारतात आणि म्हणूनच त्याला कलावादी संप्रदाय असे म्हणूनही संबोधले जाते.
आता इथे दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे जीवनासाठी कला. तर जीवनासाठी कला याचा अर्थ असा आहे की कलारूपामध्ये जीवनमूल्यांची उपस्थिती आवश्यक असते. कारण शेवटी साहित्यकृती ही समाज वास्तवावरच आधारलेली असते. समाजामध्ये येणारे जे काही अनुभव आहे, इतर माणसं आहेत, व्यक्ती आहेत, त्या व्यक्तीशी जो परस्पर संबंध येतो आणि त्या संबंधामधून जे काही त्यांच्या वाट्याला येतं, जे काही त्याला अनुभवाला येतं, त्या अनुभवाच्या साह्यानेच साहित्यिक हा साहित्याची निर्मिती करीत असतो. असं मानणारा म्हणजेच कलारूपात जीवनमूल्यांची उपस्थिती आवश्यक आहे असं मानणारा एक जीवनवादी संप्रदाय देखील इथे अस्तित्वात आहे. यांचे म्हणणे असे असते, याची मांडणी अशी आहे, याची भूमिका अशी आहे की कलेशी लौकिकाचा अर्थात जीवनाचा अनुबंध असतो. कारण कुठलीही साहित्यकृती ही लौकिक जीवनापेक्षा वेगळी काढता येत नाही किंवा मानवी जीवनाचा किंवा मानवाला येणारा जो काही अनुभव आहे त्या अनुभवापेक्षा ही साहित्यकृती वेगळी करता येत नाही. कलाव्यवहार हा जीवनव्यवहारापैकीच एक जीवनव्यवहार आहे. म्हणून साहित्यकृती देखील किंवा साहित्य निर्मितीचा जो काही व्यवहार आहे तो व्यवहारही जीवनव्यवहारापैकीच एक जीवनव्यवहार आहे असे म्हणणे या संप्रदायाचे आहे. आणि म्हणूनच कलाकृती ही व्यक्तिमनाची निर्मिती असली तरीही व्यक्तिमन आणि त्याची घडण ही सामाजिक पातळीवरच झालेली असते. आणि म्हणूनच या व्यक्तिमनाची जी काही घडण आहे ती सामाजिक संस्कारातूनच ही घडण होत असते. आणि म्हणून साहित्य हे वास्तवापासून दूर जाऊ शकत नाही, मानवी जीवनापासून दूर जाऊ शकत नाही, अशी या संप्रदायाची भूमिका आहे. आता कलावाद आणि जीवनवाद हे जे दोन टोक, हे जे दोन ध्रुव आहेत, या दोन ध्रुवालाच डॉक्टर राभा पाटणकर या सौंदर्यमीमांसकाने, या अभ्यासकाने अलौकिकतावादी आणि लौकिकतावादी अशा संकल्पना त्यांनी वापरलेल्या आहेत. कलेकरिता कला म्हणजे अलौकिकतावादी ही संकल्पना त्यासाठी वापरलेली आहे आणि जीवनवादी किंवा जीवनासाठी कला यासाठी त्यांनी लौकिकतावादी ही संकल्पना त्यांनी वापरलेली आहे. यातूनच कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, हे दोन्ही ध्रुव जे आहेत, या दोन्ही ध्रुवाचे आपल्याला स्पष्टीकरण करता येते. आता इथे खरे म्हणजे या साहित्याच्या संदर्भामध्ये वास्तव आणि कल्पनेचा संबंध शोधत असताना प्राचीन किंवा पाश्चात्य अभ्यासकांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, तर ते प्लेटो आणि एरिस्टॉटल हे जे गुरु शिष्य आहे, या गुरु शिष्यांची भूमिका या अनुषंगानं महत्त्वाची वाटते. आणि ही भूमिका म्हणजे ते दोघेही विचारवंत गुरु शिष्य हे जीवनवादी होते. आता त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्यांच्या भूमिका ह्या जीवनवादीच आहेत. म्हणून आर्ट्स इज इमिटेशन हा सिद्धांत प्लेटोनी मांडला. या भूमिकेअंतर्गत किंवा या सिद्धांताअंतर्गत प्रतिकृती व अनुकृती ही निसर्गाची किंवा जीवनाचीच अशी एरिस्टॉटल म्हणतो. तर प्लेटोंची भूमिका अशी होती की साहित्यिक जे साहित्यकृती निर्माण करतो ती निसर्गाची कलेमध्ये अनुकृती होते आणि त्या अनुकृतीची अनुकृती म्हणजे साहित्यकृती अशी प्लेटोंची भूमिका होती. तर एरिस्टॉटल यांनी ही प्रतिकृती नसून ही जी अनुकृती आहे ही निसर्गाची किंवा जीवनाचीच अनुकृती आहे आणि म्हणून साहित्य निर्मितीला जीवन वास्तवाचा आधार असतो अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. खरे म्हणजे लेखन हे अनुभव विश्वावर आधारलेले असते आणि अनुभव विश्वावर ते लेखन आधारलेले असल्यामुळे लेखकाला येणारा जो काही अनुभव आहे हा अनुभव जीवनातूनच त्यांना प्राप्त होत असतो. आणि म्हणूनच प्रत्येकाचे जीवन ही एक अनुभवाची साखळी असते आणि ह्या अनुभवाच्या साखळीच्या साह्यानेच माणूस साहित्यकृती निर्माण करीत असतो. आणि म्हणूनच खरे म्हणजे साहित्यामध्ये सांगण्यासारखे जे काही अनुभव आहे हे सांगण्यासारखे अनुभवच म्हणजे समाज जीवनामधून येणारे जे अनुभव आहेत त्या अनुभवामध्ये जे सांगण्यासारखे आहे असे सांगण्यासारखे अनुभव लेखक लेखनासाठी निवडतो आणि त्याची साहित्यकृतीही निर्माण होत असते. हे लेखन किंवा हे अनुभव साहित्यामधून व्यक्त होणारे जे काही अनुभव आहे ते स्थलकाल निबद्ध असतात आणि म्हणून जीवनानुभवाला स्थलकाल निबद्ध असणाऱ्या जीवनानुभवाला साहित्यिक आपल्या कल्पना प्रतिभेच्या साह्याने नवा संदर्भ देतो, नवा आकार देतो, नवे रूप देतो आणि म्हणूनच अनुभवातील तो या प्रतिभा कल्पनेच्या साह्यानं मूळ घटकाची फेररचना करतो आणि ही फेररचना म्हणजेच तो कल्पिताच्या जोरावर करतो. म्हणजे
वास्तवाचीच तो फेररचना करतो, म्हणजेच कल्पिताच्या जोरावर वास्तवाचीच मांडणी करतो. हा खरं म्हणजे याच्यातला परस्पर संबंध आहे. दुसरे असे की जॉर्ज इलियट या पुरुषी नाव धारण करणाऱ्या अभ्यासिकेने साहित्याचा जीवनानुभवाशी संबंध असतो हे मांडलेले आहे. आणि याच अनुषंगाने त्यांनी 3 प्रकारचे साहित्य कसे असतात याचेही विश्लेषण त्यांनी केलेले आहे. त्यामध्ये रिपोर्टाज, इंटरप्रिटेशन आणि क्रिएशन असे साहित्याचे 3 प्रकार यांनी मांडलेले आहेत. प्राध्यापक वाल कुलकर्णी यांनी या अनुषंगाने विचार मांडत असताना त्यांनी या 3ही साहित्य प्रकारासाठी वस्तुदर्शन, वस्तुनिरूपण, वस्तुनिर्मिती असे प्रतिशब्द प्रामुख्याने मांडलेले आहे. आता इथे रिपोर्टाज म्हणजे वस्तुदर्शन. वस्तुदर्शनमध्ये नेमकं काय, तर फक्त अनुभव वस्तूचे वर्णन करणे, अनुभव वस्तूचे वर्णन करणे, ती वस्तू वा विषय जसाच्या तसा शब्दाच्या आधारे पेश करणे. आता उदाहरणार्थ वृत्तपत्रीय लेखन हे जे आहे हे रिपोर्टाजमध्ये किंवा वस्तुदर्शनमध्ये किंवा वस्तुदर्शनात्मक जे काही लेखन आहे, लेखन प्रकार आहे त्याच्यामध्ये येते. दुसरं आहे इंटरप्रिटेशन म्हणजे वस्तुनिरूपण. वस्तुनिरूपण याच्यामध्ये अनुभव किंवा वस्तूचा अर्थ लावणे, त्याची संगती लावणे यासारख्या बाबी किंवा यासारखं लेखन या वस्तुनिरूपणामध्ये येतं. आणि तिसरी जी गोष्ट आहे वस्तुनिर्मिती, क्रिएशन. क्रिएशन याचा अर्थ असा आहे की अनुभव जो आहे, साहित्यिकाचा अनुभव जो आहे तो वस्तूच्या आधारे निर्मिलेली संपूर्ण स्वतंत्र सृष्टी म्हणजेच मूळ अनुभव प्रतिभाजनित साच्यात ओतून सर्वस्वी त्या अनुभवाला नवे रंगरूप देण्याचे कार्य हा साहित्यिक करतो. आणि ही जी निर्मिती आहे त्याची, ही जी वस्तू निर्मिती आहे ही क्रिएशन, क्रिएटिव्हिटी याच्याशी संबंधित आहे. आणि म्हणूनच रिपोर्टाज, इंटरप्रिटेशन आणि क्रिएशन या 3ही साहित्य प्रकारचा विचार करता साहित्यकृती ही क्रिएशन म्हणजे वस्तुनिर्मिती याच्यामध्ये येत असल्यामुळे साहित्यिक काय करतो की आपला जो काही आलेला अनुभव आहे, आपल्याला आलेला जो काही अनुभव आहे तो अनुभव आपल्या स्वतंत्र त्या अनुभवाच्या आधारे एक संपूर्ण अशी स्वतंत्र सृष्टी तो निर्माण करतो. आणि जे मूळ त्याचे अनुभव आहेत त्या अनुभवाला आपल्या प्रतिभेच्या साह्याने, आपल्या प्रतिभा निर्मित असा जो काही एक साचा त्याने निर्माण केलेला आहे त्या साच्यामध्ये ओतून त्या अनुभवाला नवे रंगरूप देण्याचा प्रयत्न हा साहित्यिक करत असतो. मॅथ्यू अर्नॉल्ड या इंग्रज टीकाकाराने देखील साहित्य म्हणजे जीवनभाष्य असे म्हटले आहे. म्हणजेच साहित्यामध्ये जीवनाचाच संबंध आहे, जीवनाशिवाय साहित्य निर्माण होऊ शकत नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यांची ही भूमिका म्हणजे साहित्य आणि वास्तव जीवन यातील साहचर्य, यातील संबंध त्यांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. त्याचबरोबर वास्तव आणि कल्पितेचा संबंध स्पष्ट करताना इमॅन्युएल टेन हा जो समाजशास्त्रीय आहे, समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीचा जनक, हा फ्रेंच समीक्षक यांनी साहित्य आणि जीवन यातील संबंध अविभाज्य आहे असे म्हटले आहे. आणि याच अनुषंगाने त्यांनी वंश, प्रसार माध्यमे आणि युगधर्म अशा 3 संकल्पना त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच या सर्व विवेचनावरून आपल्याला असे दिसते की साहित्याचे स्वरूप ही पूर्णपणे कल्पित नसून त्याला वास्तवाचा आधार असतो. वास्तवाशिवाय साहित्य निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून कल्पित आणि वास्तव याचा संबंध अतिशय जवळचा आहे. आता साहित्यकृतीमध्ये येणारं जे काही वास्तव आहे ते वास्तव म्हणजे नेमकं काय, तर वास्तव म्हणजे अनुभवाचे दैनंदिन जीवनातील व्यक्तिस्थल कालसापेक्ष रूप म्हणजे प्रत्यक्ष. म्हणून हे जे प्रत्यक्ष आहे ते प्रत्यक्ष कालानुभवाच्या संदर्भात हे वास्तविक अनुभव असतात. आणि म्हणूनच साहित्यिक काय करतो तर अनुभवाचा शोध घेतो, त्या अनुभवाची संगती लावतो आणि त्या संगतीच्या आधारे अर्थपूर्ण सृष्टीची उभारणी करतो. आणि हाच त्याचा अनुभवाचा खरा अर्थ आहे किंवा वास्तवाचा हा खरा अर्थ आहे. मग वास्तव याचा अर्थ काय, तर दैनंदिन जीवनामध्ये येणारा त्याला अनुभव आणि त्या अनुभवाला साहित्यिक हा त्याच्यावर संस्कार करतो. आणि संस्कार करून जे सांगण्यासारखं आहे, जे महत्त्वाचं आहे, जे निर्मितीशील आहे अशाच अनुभवाला तो रूप देतो. आणि याच रूपाच्या साह्यानं त्याची साहित्यकृती निर्माण होत असते. म्हणजेच काय, तर प्रत्यक्ष अनुभव हा याला वास्तवाचा आधार असतो. साहित्यातून व्यक्त होणारा अनुभव जो आहे तो वास्तव अनुभवच असतो. हा जरी वास्तव असला तरी तो प्रत्यक्ष अनुभवापेक्षा वेगळा असा अनुभव असतो. आणि म्हणून हा वेगळा असला तरी त्याचा जो काही संभव आहे तो संभव प्रत्यक्ष अनुभवातूनच होत असतो.
कलावंत किंवा साहित्यिक आपल्या प्रतिभाशक्तीमुळे प्रत्यक्ष अनुभवाचे वास्तव अनुभवात रूपांतरण करतो आणि त्याचबरोबर साहित्य विश्वाचे अस्तित्व हे स्वतंत्र असले तरीही त्याचे जे काही पोषण आहे, त्या विश्वाचे जे काही पोषण आहे ते पोषण जीवनातूनच प्राप्त होणाऱ्या अनुभवातूनच होत असते. हाच साहित्यातील वास्तवाचा प्रामुख्याने संबंध आहे. आपण ही सगळी जी काही चर्चा आहे या अनुषंगानं वास्तव आणि कल्पित याचा परस्पर संबंध या अनुषंगाने होणारी जी काही चर्चा आहे ही चर्चा आपण काळजीपूर्वक ऐकली त्याबद्दल धन्यवाद.